झी 24 तास एक पाऊल पुढे। कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय। मुंबई गोवा हायवेवर पाणी आल्यामुळे वाहतूक संगमेश्वर जवळच्या तरळ इथं ठप्प झाली आहे। कोकण रेल्वे वाहतुकीला देखील पावसाचा मोठा फटका बसला होता। अरवली रेल्वे स्थानकाजवळ वाहतूक ठप्प झाली होती, ती आता पूर्ववत करण्यात यश आलंय। हवामान खात्यानं कोकणात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। गरज असेल तरच प्रवास करण्याचा इशारा पोलीस प्रशासनानं दिलाय। त्यामुळे नागरिकांनी कोकणात प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात आलं। जोरदार पावसामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। कुडाळजवळ पीठढवळ नदीला पूर आलाय, त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे। तर मसुरे, काळसे, नापणे इथं देखील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। रायगडमध्ये पुरात बुडून एकाचा मृत्यू झालाय। पाऊस असाच सुरू राहिला तर घरामध्ये देखील पाणी शिरण्याची शक्यता आहे। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट पाऊस पडलाय। तर माहिती घेऊया, रत्नागिरीहून आमचे प्रतिनिधी संदेश सावंत आपल्यासोबत आहेत। संदेश, आपण बघतोय चौपट पाऊस पडलाय गेल्या 4 दिवसात, काय सांगाल? आणि 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देखील दिलाय, काय नेमकी तयारी केली आहे प्रशासनानं? पंकज, गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस म्हणजे ज्याला आभाळ फाटल्यागत पाऊस आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीचा पाऊस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः पडलाय। रायगडमध्ये फारशी वेगळी परिस्थिती नाही, मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। संगमेश्वरमध्ये ढगफुटी झाल्याचं सांगण्यात येत आहे, कारण काल अचानक रात्री संपूर्ण रस्त्यावर पाणी आलं, नद्या अचानक भरून वाहू लागल्या, त्यामुळे अनेक गाड्या वाहून गेलेल्या आहेत। एक 14 वर्षाची मुलगी जी शाळेतून परतत होती ती सुद्धा या ठिकाणी या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे। हीच परिस्थिती सिंधुदुर्गमध्ये आहे। मसुरे, काळसे या ठिकाणी पूर आल्यामुळे या इथल्या गावांचा संपर्क तुटलेला आहे। वाहतूक काही काळ रात्री ठप्प होती। संगमेश्वर या ठिकाणी तुरळ जे गाव आहे, या तुरळ हायवेच्या ठिकाणी रस्त्यावर पुराचं पाणी आल्यामुळे इथली सुद्धा वाहतूक बंद होती। मात्र आता वाहतूक जरी सुरळीत झालेली असली तरी काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत आहे, कारण रस्त्यावर झाडं जी वाहून आले ती वाहून आलेली झाडं बाजूला करण्याचं काम आता सुरू झालंय। मात्र अतिवृष्टीचा इशारा येत्या काही 24 तासांमध्ये देण्यात आल्यामुळे आणि वारा प्रचंड असल्यामुळे या ठिकाणी मोठे अडथळे या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत। नक्की संदेश, तुम्ही आमच्या संपर्कात राहा। तळ कोकणात देखील पावसाचा जोर आहे। सिंधुदुर्गातून आमचे प्रतिनिधी विकास गावकर देखील आपल्यासोबत आहेत। विकास, पावसाचा जोर आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणावर आहे, जनजीवन विस्कळीत झालंय। सध्या काय नेमकी परिस्थिती आहे? वाहतूक पूर्ववत झाली आहे का? काय नेमका या पावसाचा परिणाम झालाय? पंकज, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। या पावसाला ढगफुटी म्हणते, कारण वैभववाडीचा जर पाऊस बघितला तर 24 तास 257 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आणि एकूणच सह्याद्रीच्या पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत त्या भरलेल्या आहेत, त्यांच्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। विशेषतः मसुरे, काळसे आणि सरंबळ ही गावं आहेत ती धोक्याच्या छायेत आहेत। मसुरे कावावाडी मधील 50 घरांना पाण्याने वेढलेलं आहे, त्यामुळे तिथले जे लोक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासन तिथल्या लोकांना हलविण्यासाठी प्रयत्न करणार। जर अशीच पूर परिस्थिती राहिली तर इथल्या लोकांना हलवावं लागेल। तिथल्या लोकांनी आहे ती आपली गुरं आहेत किंवा बाकी जी आहेत ती बाहेर काढलेली आहेत गावातून। आणि एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर परिस्थिती वाढताना दिसते। आणि आताच हाती आलेल्या माहितीनुसार कुडाळमध्ये एक वृद्ध वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते। पंकज, एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती एकूणच गंभीर होताना दिसते। पंकज, नक्की विकास, तुम्ही देखील आमच्या संपर्कात राहा। रायगडहून आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर देखील आपल्यासोबत आहेत। भारत, रायगडमध्ये काय नेमकी स्थिती आहे? पुरात बुडून एकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय देखील, आणि असाच पाऊस सुरू राहिला तर घरामध्ये देखील पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। आता सध्या पावसाचा जोर कसा आहे आणि काय नेमका परिणाम झालाय? भारत, आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? रायगडमध्ये देखील अशी स्थिती आहे। विकास गावकर सिंधुदुर्गहून आणि रत्नागिरीहून संदेश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदेश यांच्याकडे पुन्हा जाऊया। संदेश, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे 24 तासात, आणि आधीच तुम्ही जसं सांगितलं की ढगफुटीसारखा हा पाऊस पडलेला आहे। काय नेमकी खबरदारी प्रशासनाने घेतली आहे जर असाच पाऊस पडला तर? पंकज, प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतलेली दिसत नाही, कारण इथे जी सगळं आता जे मदत कार्याच्या इतर गोष्टी ज्या चालू आहेत त्या स्थानिक ग्रामस्थांकडूनच चालू आहेत।
किंवा फार फार तर तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून झाले. मात्र जिल्हा प्रशासन मात्र याबाबत पूर्ण अनभिज्ञ आहे असं म्हणावं लागेल. कारण काल जेव्हा रात्री ही घटना घडली त्यावेळी सर्वांनीच इथल्या कंट्रोल रूमकडे संपर्क साधला. मात्र कंट्रोल रूमला या ढगफुटी असेल किंवा पूर परिस्थिती असेल याबाबत कसली माहिती नव्हती. किंवा आपल्याला लक्षात येतं की जिल्हा प्रशासन किती सतर्क आहे किंवा अजून किती सतर्क राहायला पाहिजे प्रशासनाने. मात्र हे या ठिकाणी अजूनपर्यंत दिसत नाहीये. नक्की संदेश. विकास गावकर देखील आपल्यासोबत आहेत. विकास, नेहमीची येतो पावसाळा आपण म्हणतो आणि सर्वात जास्त पाऊस हा कोकणात पडतो, दरवर्षी पडतो. हे काय पहिलं वर्ष नाही, पण ज्या पद्धतीने यावर्षी पाऊस पडलाय आणि तोही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच, आणि जसं तुम्ही सांगितलं ज्या पद्धतीने इतका मोठ्या प्रमाणात ढगफुटीसारखा पाऊस पडलाय, काय नेमकी खबरदारी सिंधुदुर्गातल्या प्रशासनाने घेतली? पंकज, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जी आपत्ती निवारणची टीम आहे ती आता जी पूरग्रस्त गावं आहेत तिथे पोहोचताना दिसतंय. एकूणच जर आता जर पावसाचा पुढच्या 24 तासात आणखी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि एकूणच जर सध्याची नद्यांची पातळी बघितली तर जे हे पाणी आहे ते संपूर्ण घरांपर्यंत पोहोचलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकूणच परिस्थिती बघितली तर नद्यांमधला गाळ न काढणं हा मेन इथला प्रश्न आहे. आणि त्यामुळे जी नदीकाठची गावं आहेत त्या गावातील जी घरं आहेत त्यांना मोठा धोका पोहोचू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता जर बघितली तर त्यांच्या घरांच्या कंपाऊंडमध्ये पाणी आहे, जवळजवळ 4 ते 5 फूट पाणी आहे आणि हे जर पाणी वाढत गेलं तर घरांमध्ये पाणी घुसतील आणि त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे. ही धरून जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं दिसतंय पंकज इथे. नक्की विकास. भारत गोरेगावकर देखील आपल्यासोबत आहेत रायगडहून. भारत, रायगडमध्ये नेमकी पावसाची काय स्थिती आणि काय नेमका परिणाम झालाय? पंकज, ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पावसाची परिस्थिती आहे तसाच्या तसा वातावरण या रायगडमध्ये आहे. 24 तासामध्ये जवळपास 1300 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. गांधारी, सावित्री, कुंडलिका, आंबा सारख्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत, धोक्याच्या पातळीजवळ आलेल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यामधल्या नद्यांची परिस्थिती पूरस्थिती अशी आहे. काल या ठिकाणी दुर्दैवाची घटना घडली रायगडमध्ये. पहिले 2 बळी गेले. एक 13 वर्षाचा मुलगा आकाश रिंगे नावाचा मुलगा नदीमध्ये वाहून गेला, तर मनोज भोगटे नावाचा इसम नागोटण्याच्या नदीमधून ते पत्ता झालाय. पंकज, रोहा शहरामध्ये 1.5 ते 2.25 फुटापर्यंत पाणी साचलं होतं. नियोजनाचा अभाव होता आणि त्याचा जबरदस्त फटका रोह्यातील नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्या वर्गाला बसलेला आहे. आता पावसाने अर्ध्या तासापासून जरी उसंती घेतली असेल तरी फार लवकरच जोराच्या सरी येथील मुसळधार कोसळेल अशी परिस्थिती, असं वातावरण रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक भागामध्ये निर्माण झालेलं आहे. सागरी किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या 24 तासामध्ये अतिवृष्टी होईल, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. नक्की. धन्यवाद भारत, धन्यवाद विकास आणि संदेश. आपल्याला देखील धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. तर कोकणात पावसाची काय नेमकी सध्याची स्थिती आहे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, त्या पार्श्वभूमीवर काय नेमकी खबरदारी घेतली जाते याविषयी आपण सविस्तर माहिती घेतो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.